नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम 1 मे नंतर देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये 1 मे नंतर सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार बघून घेऊया। यासाठी पहिले आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सध्या $11.5 ते $12 प्रति बुशेल्स आहे। आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा निश्चित स्तर, इथून फक्त सोयाबीनच्या भावात जागतिक बाजारात सुधारणा होणार आणि ही सुधारणा 1 मे नंतर दिसू शकते। या सुधारणेमध्ये सोयाबीनचा भाव आपल्याला सुरुवातीला $12.25 प्रति बुशेल्स आणि 15 मे नंतर $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो। आता याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार आणि देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव काही प्रमाणात वाढणार। शिवाय सध्या जी सोयाबीनची विक्री 1.25 लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे, ही विक्री आपल्याला 1 मे नंतर 1 लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे। याचाही कुठेतरी फायदा होणार, कारण मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार। यामुळे आपल्याला या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 1 मे नंतर सोयाबीनचा भाव हा 100% वाढणार आणि सोयाबीनच्या भावामध्ये 1 मे नंतर सुरुवातीला कमीत कमी 100 व त्यानंतर 200 ची ही तेजी दिसू शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4,300 ते 4,600 आणि आपल्याला त्यानंतर 4,400 ते 4,700च्या दरम्यानही दिसू शकतो। मग अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या माझ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव इथून 100-200 न वाढताना दिसला, बाबांनो तिथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि त्यानंतर पुन्हा 100-200 तेजी आली की तिथं उरलेलं 50% विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होईल। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.